गणपती उत्सवाच्या काही दिवस आधीच प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी वरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला। मात्र ही दिलासा देणारी बातमी थोडी उशिरा आल्यामुळे मूर्ती निर्मितीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे। बंदी कायम राहील या भीतीमुळे अनेक मूर्तिकारांनी काम थांबवून ठेवले होते। न्यायालयाने बंदी उठवल्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत वेळ निघून गेला, त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा साधारणतः 2-3 महिन्याचा कालावधी कमी झाला। त्यामुळे उपलब्ध मूर्तीचा साठा मर्यादित राहिला आणि मागणी जास्त असल्याने किमतीत लक्षणीय वाढ झाली। लहान मूर्तीपासून ते मोठ्या मंडपातील गणपतींपर्यंत सर्वच प्रकारांमध्ये 15 ते 30% दरवाढ झाल्याचं मूर्तिकार सांगत आहेत। विलास बापराव देशमुख, मी आंदरफुल येथील राहणार आहे। आम्ही इथे बऱ्याच वेळेस गणपती मूर्ती इथून नेलेली आहे, परंतु यावेळेस आमचा बदल करण्याचा विचार होता। आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, आमचे म्हणजे देवगाव गेलो, औरंगाबाद जिल्ह्यात कमीत कमी 5-6 ठिकाणी गेलो, नगर जिल्ह्यात गेलो, त्याच्यानंतर यसगावला पण गेलो, असे बऱ्याच ठिकाणी गेलो। परंतु यावेळेस मूर्त्याच इतक्या कमी बनलेल्या आहे की कोर्टाचा जो निर्णय होता का पीओपीच्या मूर्तीवर बंदी आहे, ती बंदी कोर्टाने लेट उठवल्यामुळे आता या शासनाच्या या धोरणामुळे ते उठवले गेली। पण पीओपी वाल्यांनी पण त्याच्यात हस्तक्षेप केला, त्यामुळे ती मूर्त्यांची बंदी उठली आणि पीओपीचे पण रेट वाढले। पीओपीचे रेट वाढल्यामुळे 25 ते 30% मूर्त्या महाग झालेल्या आहे। आजही मूर्त्या इतक्या कमी आहे का कुठेही मूर्त्या म्हणजे पाहिजे असे शिल्लक नाही आहे। त्याच्यामुळे मूर्तिकारांचे पण 25-30% वाढल्यामुळे आम्हाला पण 25-30% रेट देऊन घ्यावा लागणार आहे आणि ते ग्राहकांना पण ती जळ सोसावी लागणार आहे। मी अवनीश कुमार प्रजापती, गणपती मूर्तिकार। यावर्षी गणपती कोर्टाने लेट बंदी उठवल्यामुळे गणपतीच्या मूर्त्या खूप कमी तयार झालेली आहे। त्याच्यामुळे लेट बंदी उठल्यामुळे ना मला काम करायला वेळ खूप कमी भेटलाय। त्याच्यामुळे मूर्त्याचं प्रोडक्शन कमी झालेले आहे। कमी झालेल्या मूर्त्यामुळे ना यंदा गणपतीच्या मूर्त्या थोडेसे महाग राहणार आहे। त्या महागाई दर कमीत कमी 20 ते 30% वाढ होणार आहे आणि त्याच्यात आमचे वेगळे प्रकारच्या मूर्त्या राहते, जसे की जय मल्हार, शेषनाग, महादेवाचे, अयोध्या, दगडूशेठ, लालबाग या सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहे आम्ही।